एक मोठी बातमी हाती येते। हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या काही पर्यटकांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला असं दिसतंय। बोरीची वाडी परिसरात वाहन अडवून मारहाण सुद्धा करण्यात आली। नाशिकमधली पर्यटकांवरच्या हल्ल्याची ही आणखीन एक महत्त्वाची घटना। हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। बोरीची वाडी परिसरात या पर्यटकांचं वाहन अडवण्यात आलं आणि मारहाण करण्यात आली। मोटरसायकलला कट मारल्याच्या कारणावरून हा वाद झाला होता, पण हा वाद पुढे एवढा वाढला की गाडीवर दगडफेक करण्यात आली। राहुल वाघ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राहुल, काय अधिक माहिती आहे याबद्दल? मिलिंद सर, नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना ही समोर आली आहे। हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीवरती हा हल्ला करण्यात आलेला आहे। त्र्यंबकेश्वर घोटी मार्गावरील बोरीची वाडी परिसरात वाहनांना अडवून मारहाण करण्यात आली होती आणि त्या प्रकरणी 10 जणांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींनी मोटरसायकलवरून पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग केल्याचा आरोप हा तक्रारदाराकडून करण्यात आलेला आहे। वारवी हर्षी ते गाडी अडवून चालक व प्रवाशांना काठी व चपट्याने मारहाण केल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे। यापूर्वी देखील पर्यटकांना मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला होता आणि त्या प्रकरणात देखील सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि आता पूर्ण पर्यटकांचा सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवरती आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। घोटी पोलिसांकडून या संदर्भातला पुढील तपास सुरू आहे। मिलिंद सर। राहुल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।